आपण भगवंता आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. मान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार की सर्व सेवकांना माझ्या एकसाथ नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज 9वे हवन कार्य गणेशजी कोहोळे साहेब यांच्या इथे पार पडून एका भगवंताच्या गुणाच्या कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी विधाता बुद्धी निर्माता कर्ता कर्विता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्या या बाबांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक व तुम्हा सर्वांचे सद्गुरू महांत्याजी बाबा जुमदेवजी या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत. या बाबांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच बाबांच्या कार्य सहकार्य करणाऱ्या बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या मातोश्री वाराणसी सुब्रेकर या सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे. या आईला सुद्धा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मधुकरजी शेंद्रे साहेब यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा मंडळाचे माजी संचालक श्री क्षीरसागर साहेब हे मंचकावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि नमस्कार करतो. आणि कसे त्यांच्यासोबत असलेले सेवक ते सुद्धा मंचकावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि नमस्कार करतो. तर तसेच मंचकावरील सर्व मार्गदर्शक सेवकगण आदरणीय मंच या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. तसेच चर्चा बैठक उपस्थित सर्व सेवक सुविधा बालसेवक या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. सेवक बांधवांनो, बाबा जुमदेवजी त्यांच्या जन्म 3 एप्रिल 1921 रोजी जन्माला आले आणि त्यांनी अशी कीर्ती करून ठेवली आहे की त्यांचं नाव खेडेपाडी देशामध्ये उज्ज्वल झालेलं आहे. त्यांचे शिक्षण फक्त 4 वर्ग, पण शिक्षण करताना त्यांच्या घरी दुःख आले. त्यांच्या घरी भूतार्थिका खेळ होता. त्यामध्ये त्यांनी शाळेतून आल्यानंतर त्यांनी घरी आले की त्यांना दरवाजाच्या पटीतून एक दोरा असा मोठा असा दोरा असा दिसायचा आणि तर भूतारकी चालू झाली होती. त्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादी कुत्रा भुंकला तर एक जीव जात होता असे त्यांच्या घरी जीव आणि होत होती. तर बाबांना असं वाटलं की आपले वडील गुरुमार्गी आहे तर याचा छड आपण लावू. पण त्यांनी पुरी कोशिश केली पण त्यांच्या कुटुंबातील दुःख जाण्यास तयार नव्हते. बाबा संतापून गेले होते. आता करायचं काय? बाबाला असं वाटलं का आपण गुरुमार्गी आपले वडील असून आपल्याला असं वाटलं की आपण आपले कुटुंब दुरुस्त करू. पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश आलेलं नाही. असे करता करता बाबा बाहेर निघाले तर त्यांना एक व्यक्ती मिळाले आणि त्यांनी ते जात होते. तर बाबांना त्यांनी विचारलं त्या व्यक्तींनी की बाबा तुम्ही कुठं चालले? तर बाबांनी आपली आपबीती सांगितली. आपली आपबीती सांगितल्यानंतर त्या व्यक्तींना म्हटलं की बाबा माझ्याजवळ एक संन्यासाचा मंत्र आहे. तो जर तुम्ही त्यांच्या जप केल्या तर तुमचे कुटुंब सुखी होऊ शकतो, अन्यथा मरणागती जाऊ शकतो. तर बाबांनी यांना विचारलं या मंत्राचा जप तुम्ही वापर केला आहे का? त्यांनी सांगितलं मी केला नाही पण माझ्या वडिलांनी यांचा वापर केला आहे. ज्यांचा बी वापर केला त्यांचे कुटुंब सुखी झाले.
तर बाबांनी ठरवलं की या मंत्राचा आपण जप करू आणि आपले कुटुंब सुखी करू. तर त्या आपल्या घरी बाबा जुमदेवजी गेले आणि आपल्या भावांसामने त्यांनी ते प्रस्ताव मांडला आणि विचारले की आपण जर या मंत्राचा जप केला तर आपलं कुटुंब सुखी होऊ शकतो. जर याचा जप जर आपण कुठे चुकलो तर आपल्या कुटुंबामध्ये मृत्यू बी सर्दी कोणाची बी होऊ शकतो. तर पहा त्यांनी कोण कोणासाठी मरे, कारण की स्वतःचा जीव आपल्याला प्यारा असतो, दुसऱ्याच्या जीवाकडे जर लक्ष द्यायला गेलं तर आपला जीव जातो. म्हणून आणि त्यांच्या भावांनी कोणाही बी होकार दिला नाही. तर बाबांनी ठरवलं की या मंत्राचा जप मी स्वतः करेल, पण माझ्या मागे माझ्या मुलगा आणि माझी पत्नी आहे यांच्या तुम्हाला सांभाळ करावा लागेल. आणि त्या बाबांनी त्या मंत्राच्या जप करायला त्यांच्या घरासामने एक मंदिर होता, त्यांच्यामध्ये मंदिरामध्ये त्यांनी आंघोळ करून आपल्या त्या मंत्राच्या जप करण्यास सुरुवात केली. जप करते वेळी बाबांना बहुत अडचणी आल्या, पण बाबा मागे सरले नाही आणि एका रात्री 3 ते 4 हवन घडवून असे ते हवना घडत गेले. बाबाचे कामे विंतरी होते, पैसा हरका त्यांना कमी पडत होता, पण आपले कामकाज करून हवनाची विधी ते आणत होते आणि हवन आपले पूर्ण करत होते. असं करता करता त्यांना एक वेळ अशी आली की त्यांच्या भावांची मुलगी तिच्या अंगाला फोडे आले होते आणि तिची तब्येत खूप खराब झाली होती. तर भाऊ त्या बाबांना म्हणाले, बाबा माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे, तुम्ही तिच्याकडे एक नजर पहा. तर बाबांनी ते पाहिलं आणि शांत झाले आणि वापस आले. पण बाबाले समजत नव्हतं की दुःख दूर का बरं होत नाही, कारण की आपण अनेक देवांची पूजा करत असतो. त्यावेळेस एका भगवंताला मानायचे होते, ते बाबाच्या लक्षात नव्हतं. पण त्यावेळेस असं वाटलं की दुःख का बरं दूर होत नाही. तर बाबाच्या मुखातून असं निघालं, बाबा या मुलीचे दुःख दूर करा, मी एकच भगवंताला मानीन. तर पहा एका भगवंताचे नाव घेतलं तर पहा भगवंत बाबांना आपल्या पुन्हा पूजेला सुरुवात केली आणि पाहते तर उद्या सकाळी ती मुलगी बाबांना खेळता दिसली. म्हणून बाबांनी आपले कुटुंब अशा प्रकारे सुखी केलं, पण बाबाला यात काही नवल वाटलं नाही. बाबांनी ठरवलं आपल्यासारखे देशामध्ये या कितीतरी गोरगरीब असतील तर ते असेच आपल्या सर्वांनी दुःखाने ग्रस्त असतील तर त्यांचे भले झाल्या पाहिजे, याच्यासाठी त्यांनी खेडोपाडी जाऊन दौरे काढले आणि आपल्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. ते बी स्वतः आपल्या खर्चाने जात होते, कोणाकडून 1 रुपया सुद्धा घेत नव्हते. पण बाबाले यात बी काही असं वाटलं नाही, जर आपला सेवक आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही, तो जर दूर राहील तर त्याच्यासाठी बाबांनी पहा गावोगावी मार्गदर्शक नेमून दिले. त्याच्यासाठी सेवक हा आपल्यापर्यंत न येता मार्गदर्शक जवळ नाही त्याच्यापर्यंत जाईल, आपली आपबीती सांगेल. अशा प्रकारे बाबांनी मार्गाची निर्मिती केली. त्याच्यासाठी आपल्याला कुंभन म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम या 12 शब्दाचा आपल्याला आराखडा दिला आहे. जर या 12 शब्दामध्ये आपण जर 12 शब्दाच्या उलट जर वागलो तर आपल्याला दुःख येतात. म्हणून बाबांनी त्याच्यासाठी ते तत्वशब्द नियम आखून दिले आहे. पण आपण सेवक ते बी पाळू शकत नाही, कारण की दुःख असले तर आपल्याला आठवण येतो मार्गाची आणि आपण सुखी झालो तर ते भुलून जातो. म्हणून बाबांनी कोणाला तुच्छ लेखलं नाही. मानवाशी या मानव धर्माची निर्मिती म्हणजे मानवाने मानवासारखं वागावं हे बाबाचे ध्येय होतं. आणि बाबाला एवढं माहीत होतं की मानव हा बेईमान आहे, कारण की बाबा हनुमानजीने बाबा जुमदेवजीने म्हटलं, मानव तू बेईमान आहे, मैं तुम पे कदापि विश्वास नाही करता. कारण की मानव हा चतुर प्राणी आहे. मानवाला त्याच्या बुद्धीत वेगवेगळे विचार येत असतात आणि तो चूक करेल असं बाबाला माहित होतं. तर पहा बाबानं म्हटलं लाखो करोडो सेवक होतील पण बोटावर मोजण्यासारखे राहतील. आज आपल्याला परिस्थिती दिसत आहे, मार्गात येतात
आणि वाईट व्यसन चालू करतात आणि मार्ग सोडतात. मार्ग जो चालवतो, जो रंजला गाणला जो दुःखानं पीडित आहे न तो या मार्गामध्ये प्रवेश केला, तो या मार्गामध्ये टिकून आहे. आणि जो जो चौका पाण्यासाठी येऊन राहिला तो मार्ग पुरा करू शकत नाही. कारण की आताही आपली परिस्थिती अशी आहे, दारू पिल्ल्या जेवण आपण खर्रा खातो, तो नाश्ता चारते खातो, काय होते म्हणत जातो. पण पहा भगवंत हा मोठ्या मार्गदर्शक साहेबांचे असे म्हणणे आहे की जो तत्वशब्द नियमानं चालतो त्याच्या भगवंत कसोटी पाहतो, आणि जो तत्वशब्द नियमाने चालत नाही त्याच्या पाठीशी भगवंत उभा राहत नाही. मग त्याला तो दारू पिण्याच्या आपण जरी खर्रा खाल्ला जो, तर आपल्यावर दुःख यायला पाहिजे. कारण की जे येतात आमच्या इथे जरी आमची अजून थोडीशी चूक झाली किंवा एखादी दारूची व्यक्ती जरी आपल्या घरी आला तरी पुराने दुःख आमच्यावर येतात. पण आम्ही परिस्थिती अशी आहे की खर्रा खातात, दारूवाल्या जेवढून नाश्ता करतात, त्याच्यासोबत बी राहतात, त्याच्या घरचं सर्वच चालते, पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. तर ते सेवक कसे असतील, त्या सेवका म्हणजे कशी ते आपले या मार्गामध्ये कसं चालत असतील. म्हणून हा एक मोठा प्रश्न आहे. तर माझे एवढेच म्हणणं आहे, जर बाबा नसते तर आज आपण या ठिकाणी दिसलो नसतो. बाबांनी आपल्याला एक सेवक म्हणून पदवी दिली आहे, तर ती पदवी आपल्याला मिळाली नसती. याच्या पहिले आपण माईकवर बोलण्याचा आपला धाडस नव्हता. माईक आपल्याला भेटत नाही, माईक भेटतो आमदार खासदारांना, पण आपल्याला बाबांनी माईक हा मिळवून दिला आहे. आज आपण चार चौघासामने बोलू शकतो, पण आपल्यामध्ये एवढे ध्येय नाही की आपण हा मार्ग चालवून हा मार्ग तत्वशब्द नियमाने वागू. तर बाबांना असं वाटलं की 40 वर्ष शिकवून आपण सेवकाला शिकवू शकलो नाही तर आता सेवक काय शिकेल. म्हणून माझी एवढीच विनंती आहे सेवक बांधवांनो, तत्वशब्द नियमाने चालण्याचा प्रयत्न करा. मी बी चालण्याचा प्रयत्न करीन. असे मी 2 शब्द पूर्ण करतो, इथेच थांबवतो आपले 2 शब्द. आणि बोलण्या चालण्यामध्ये आणि प्रस्तावनामध्ये माझ्या हातून जरी काही चूक झाली असेल बोलण्यात, तर भगवान बाबा हनुमानजी, मानत्यागी बाबा जुमदेवजी, तसे मातोश्री वाराणसी आई आणि अध्यक्ष साहेब, सर्व मंच आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माफी मागतो आणि आपले 2 शब्द इथं पूर्ण करतो. आणि सर्वांना एकसाथ माझा नमस्कार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद भाऊ. आपण प्रस्तावना खूप याच्यात सादर केली. खूप खूप धन्यवाद. यानंतर